अहिल्यानगर मनपा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। सहप्रभारी आमदार विक्रमसिंह पाचपुते, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर व समन्वयक विनायक देशमुख यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार विक्रमसिंह पाचपुते म्हणाले, नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांसाठी भाजपने वेगळ्या रणनीतीचा वापर करून पूर्ण ताकदीने त्या निवडणुका लढल्या आहेत। आता अहिल्यानगर महानगरपालिकेसाठीही पक्षाची वेगळी रणनीती असणार आहे। पक्ष प्रत्येक प्रभागाचा सूक्ष्म सर्वे करत आहे। या सर्वेनंतरच उमेदवार निश्चितीचा निर्णय प्रदेश पातळीवरून घेतला जाईल। निवडणुकीसाठी पक्षाची प्रत्येक प्रभागात 100% तयारी झाली आहे। जर युती झाली नाही तर स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे, असे ते म्हणाले। आज 17 प्रभागांपैकी 68 जागेंसाठी आमच्याकडे निवडणुकाच्या जे काही इच्छुक उमेदवार आहेत अशांच्या मुलाखती पार पडल्या। 312 इच्छुकांनी आमच्याकडे मुलाखती दिलेल्या आहेत। प्रत्येक प्रभागासाठी आमच्याकडे इच्छुक आलेले आहेत। भारतीय जनता पार्टीने उद्याची निवडणूक ही कशा पद्धतीने लढवायची हा राज्य स्तरावरून निर्णय केला जाणार आहे। प्रदेशवरून जो काही निर्णय होईल, मग तो युती असेल, महायुती असेल किंवा स्वबळाचा असेल, हा निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल या भूमिकेतनच आम्ही ह्या सर्व मुलाखती पार पडलेल्या आहेत। आणि एकंदर संख्या पाहिली तर 312 68 जागेंसाठी, त्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद हा आमच्याकडे उमेदवारीसाठी आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी कोणताही मग स्वबळ असू द्यात किंवा महायुती याच्यासाठी आम्ही सज्ज आहोत। ते आमच्याकडे डायरेक्ट असं नाही, भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागत असताना त्या संबंधित जे इच्छुक आहेत त्या इच्छुकांनी एकतर सगळ्यात महत्वाचं ते सदस्य असणं गरजेचं, नुसतं सदस्य असून चालणार नाही तर सक्रिय सदस्य असलं पाहिजे, अशांनाच मुलाखती द्यायचा अधिकार आहे। त्यामुळे त्या सुद्धा तपासल्या गेलेल्या आहेत। आमच्याकडे आरपीआयच्या वतीने त्यांनी मित्रपक्ष म्हणून आमच्याकडे काही जागांची मागणी केलेली आहे। आम्ही ती जी काही त्यांची मागणी आहे ती आमच्या प्रदेश नेतृत्वाला आम्ही कळवणार आहोत। शेवटी जो काही युतीचा निर्णय आहे हा प्रदेश तळावरच होईल, त्यांची मागणी आम्ही वरती कळवून आहोत। काय लावलं त्याच्यापेक्षा हे जे काही उमेदवार नगर शहरामध्ये दिल्या जातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या जनचाचणी करूनच दिल्या जातील। जे आणि सगळ्यात महत्वाचं मेरिट असणार आहे की इलेक्टोरल मेरिट, म्हणजे निवडून कोण येऊ शकतो, जो कोणी निवडून येण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये आहे, मग तो आजी माजी नगरसेवक असू द्या किंवा आजी माजी नगरसेविका असू द्या, अशा व्यक्तीला किंवा एखादा फ्रेशही कॅन्डिडेट असू शकतो। भारतीय जनता पार्टी काम करत असताना वस्तुस्थितीला धरून काम करत असते। जी काही प्राप्त परिस्थिती आहे याचा विचार करूनच काम केलं जातं। तर मला खात्री आहे येणाऱ्या काळातले उमेदवार सुद्धा वस्तुस्थितीला धरून आणि जी काही समाजाची जनतेची भावना आहे यातनच ते उमेदवार दिले जातील। ते बघा कसं असतं, शेवटी हा निर्णय पक्ष नेतृत्वाला, स्थानिक नेतृत्वांना विचारात घेऊन घेतला जातो। काही ठिकाणी समजा असं आम्हाला वाटलं की बाबा आमच्या सर्वेमध्ये XYZ माणूस असेल, तो आपल्याबरोबर नाहीये पण निवडून येण्याची क्षमता आहे, तर स्थानिक लोकांशी चर्चा करून आम्ही ती सुद्धा भूमिका पक्षाने घेतलेली आहे। पण ती घेतली जाईल की नाही ते मी आज सांगू शकत नाही। तो निर्णय हा 100% कोर कमिटीचा असेल। ते ही सगळी कसं असतं, जनचाचणी ज्यावेळेस होते त्या सर्वेमध्ये या सगळ्या गोष्टी समोर येतीलच आणि त्यानुसार निर्णय घेतले जातील। आमच्याकडे 6 अर्ज प्राप्त झालेले आहेत। महापौर पदासाठी अजून वेळ आहे, महापौर पदासाठी योग्य वेळेस निर्णय घेतला जाईल। प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।